पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची तातडीनं बैठक बोलावली आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील या बैठकीत बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे शरद पवार तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। पाकिस्ताननं आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची तातडीनं बैठक बोलावली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ज्योती याला म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत भारताने असे सर्जिकल स्ट्राईक्स पाकिस्तानमध्ये किंवा पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये घुसून केले नव्हते। मात्र आता भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि सर्जिकल स्ट्राईक्स काल रात्री पीओके मध्ये घुसून करण्यात आलेत। आपल्यासोबत स्वतः निवृत्त एअर मार्शल बीएन गोखले सर आहेत। गोखले सर, सर्जिकल स्ट्राईक जी गेले कित्येक दिवसांपासून आपण गोष्ट म्हणत होतो की भारताला आता ही कारवाई करावी लागेल, तशी कारवाई भारतीय सैन्याने काल रात्री पीओके मध्ये केली आणि ज्या लॉन्चपॅड वरून दहशतवादी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी जाऊन हे कारवाई केलेली आहे। तुम्हाला असं वाटतं की भारताने केलेली कारवाई पाकिस्तानला एक चांगलाच धडा आहे? नक्कीच धडा आहे, कारण आपण त्यांना कित्येक दिवस सांगतोय की यांना कंट्रोल करा आणि स्पेशली पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे आपलाच जो भाग आहे तो त्यांनी बळकावलेला, त्याच्यामधून जेव्हा लॉन्च पॅड्स असतात त्यांनी नक्कीच कंट्रोल केलेलं पाहिजे, पण ते करत नाहीत म्हटल्यानंतर आपण त्यांना, तुम्हाला माहिती आहे की रणजीत सिंग आता ज्यांनी ब्रीफिंग दिलं डीजीएमओ, त्यांनी तिकडच्या डीजीएमओला सगळी माहिती आधी सुद्धा पुरवली होती की इथे असं असं चाललेलं आहे आणि आता हल्ले झाल्यानंतर सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही हल्ले केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे टेररिस्ट तर गेलेच आहेत, पण त्याच्यामध्ये जर पाकिस्तान आर्मीनी काही मदत केलेली आहे त्यांना सुद्धा त्यामुळे थांबवण्यात आलं। मला वाटतं एक फार उत्तम प्रकारे आपण त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। एक चांगला संदेश आहे की भारत फक्त असं नुसतं हातावर हात ठेवून बसणार नाही। सर, सर्जिकल स्ट्राईक केले जातात तेव्हा कशा प्रकारचे हे सर्जिकल स्ट्राईक असतात? कारण कमांडो ऍक्शन याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते, त्याच्याबद्दल काही माहिती देणार का की कशा प्रकारे हे सर्जिकल स्ट्राईक ऍक्च्युअली पीओके मध्ये जाऊन भारतीय सैन्याने केले असतील? याच्यामध्ये इंटेलिजन्स एक फार महत्वाचा असतो आणि मला वाटतं त्यामुळेच आपण लगेचच्या लगेच उरीचं झाल्यानंतर लोक जेव्हा म्हणतो ते लगेच करायला पाहिजे, ते आपण इतक्या घाईघाईने मुद्दामूनच केलं नाही की एक व्यवस्थित त्याच्यामधला जो इंटेलिजन्स, मग त्याच्यावरती जे प्लॅनिंग असतं की हे लोक नुसतेच आतमध्ये जात नाहीत स्पेशल फोर्सेस, पण त्यांना सुखरूप परत येण्यासाठी सुद्धा ज्या सगळ्या सपोर्ट सिस्टीम लागतात आता हे रात्री केलेले आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन्स पण असतात, म्हणलं तसं इंटेलिजन्स कंटिन्युअसली असतो आणि त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर पडणं, कारण नुसतंच जाऊन तिथे हल्ले करून समजा आपल्या जास्त कॅज्युअलिटी किंवा काही झाल्या असत्या तर मग त्याच्यामध्ये सक्सेस मानला जात नाही। म्हणून एक फार महत्वाच्या अशा तऱ्हेने याच्यामध्ये तुम्ही जसं बघितलं होतं ओसामा बिन लादेनचं जसं ऑपरेशन केलेलं होतं की सगळेचे सगळेजण ते सीनचे लोक परत गेले, त्याचप्रमाणे आपले सगळेचे सगळे लोक परत आले। हे फार मला वाटतं आपल्या देशासाठी एक फार कर्तृत्ववान अशी आर्मीनी ऍक्शन केलेली आहे। गोखले सर, ज्या प्रकारे उरी हल्ल्यानंतर सरकारवरती देखील एक दबाव होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सर्जिकल स्ट्राईक तरी तुम्ही करा आणि पाकिस्तानला धडा शिकवा, तुम्हाला असं वाटतं की आज जी बैठक देखील होते दिल्लीमध्ये, या बैठकीमध्ये शरद पवारांना देखील बोलवण्यात आलंय, काँग्रेसच्या नेत्यांना देखील आमंत्रण आहे, कुठेतरी भारत सरकार पाकिस्तानच्या विरोधात आता कडक पावलं उचलण्यासाठी दोन्ही बाजूनी म्हणजे लष्करी त्याचसोबत डिप्लोमॅटिक कारवाई आता आणखीन जोर करण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी एक कन्सेन्सस बिल्टअप होतोय? मला तर नक्कीच वाटतं की होतोय आणि मध्ये सुद्धा एकदा तुम्ही ऐकलं असेल एक महिन्यापूर्वी जेव्हा 1.5 महिन्यापूर्वी साधारणपणे प्राईम मिनिस्टरनी सगळ्या पार्टींना बोलवलं होतं, सगळ्या पार्टींनी एकत्र पाकिस्तानचा त्यावेळेला निषेध केलेला होता। त्यामुळे मला वाटतं की राजकीय नक्कीच सगळे एकत्र होतील आणि मला वाटतं आपण इकॉनॉमिक, डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल, इंटरनॅशनल जसं सार्कच्या बद्दल चाललेलं आहे, UN मध्ये झालेलं आहे, मला वाटतं पाकिस्तानला आपण नक्कीच ह्या बाबतीमध्ये संबंध जगापुढे त्यांचा कसा याच्यामध्ये सगळा रोल आहे आणि त्यांना वेळोवेळी आपण सगळे पुरावे देऊन सुद्धा ते त्यांचं आर्मी डिनाय करते की त्यांना सपोर्ट करते। एवढे सगळ्या गोष्टी ट्रेनिंग त्यांना मिळतं, त्यांचे सगळे इक्विपमेंट त्यांच्याकडे आहे, अशा तऱ्हेची हत्यार आहे ज्याच्यावरती पाकिस्तान याचं मार्किंग आहे, हे सगळं असून सुद्धा ते डिनायर करतात आणि त्यामुळे मला वाटतं अशा तऱ्हेचा धडा शिकवणं महत्वाचं होतं।
धन्यवाद गोखले सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. धडा शिकवणं महत्त्वाचं होतं आणि ज्योती, पाकिस्तानला आज भारताने धडा शिकवलेला आहे. एक मोठी कारवाई याला म्हणावी लागेल, कारण ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे. आपल्यासोबत कमांडर रवी पाठक देखील आहेत उपस्थित फोन लाईनवरून. पाठक सर, एक मोठा सर्जिकल स्ट्राईक भारताने केला. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 1.5 तास 3 ते 3.5 किलोमीटर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा खात्मा केला. किती मोठी कारवाई तुम्ही या भारतीय सैन्याच्या कारवाईला म्हणाल? फारच मोठी कारवाई आहे आणि मला वाटतं पाकिस्तानला हे चोख उत्तर आहे. आणि आर्मी आणि द प्राईम मिनिस्टर किंवा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना माझ्याकडनं धन्यवाद की आर्मीला मुक्त हस्ते जे करायला पाहिजे होतं ते करायची परवानगी मला वाटतं पहिल्यांदाच देण्यात आली आहे. आणि हॅट्स ऑफ टू द आर्मी फॉर व्हॉट दे हॅव डन. पण पाठक सर, सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट, जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर आतमध्ये घुसून त्यांनी दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने मारलं. याच्यामध्ये जम्मू काश्मीरच्या आसपासमध्ये आपल्या ज्या महत्त्वाच्या रेजिमेंट्स आहेत त्यांची कमांडो फोर्स होती. ही कमांडो फोर्स जेव्हा जाते तेव्हा कशा प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट त्यांना लागतो, कारण तुम्हाला घुसून मारायचंय आणि परतही यायचंय? जेव्हा आपण एखादं स्ट्राईक करतो तेव्हा लॉजिस्टिक्स तर असतंच, पण सर्वात महत्वाचं तुम्हाला जर आठवत असेल तर उरीच्या याच्यानंतर जेव्हा आम्ही आणि एअर मार्शल भूषण गोखले आलो होतो तेव्हा त्यांनी भूषण गोखले सरांनी म्हटलं होतं की ह्युमन इंटेलिजन्स मला वाटतं सगळ्यात मोठा जो सपोर्ट यावेळेस त्यांना मिळाला आहे तो आहे ह्युमन इंटेलिजन्सचा. तुम्ही 3 किलो 4 किलोमीटर आहात पण जोपर्यंत ह्युमन इंटेलिजन्स तुम्हाला आहे तोपर्यंत मला नाही वाटत लॉजिस्टिकचा काही मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण एक शेवटचा प्रश्न पाठक सर, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय लष्कराने असे सर्जिकल स्ट्राईक्स करावे का? कारण भारतीय लष्कराने कालचा सर्जिकल स्ट्राईक संपवलेला आहे ज्यामध्ये कॅज्युअल्टीज दहशतवाद्यांच्या बाजूला झालेल्या आहेत. आणखीनही काही दहशतवाद असे स्ट्राईक्स करावे का जेणेकरून पाकिस्तानला एक चांगलाच धडा मिळू शकेल? मला वाटतं हे आता पॉलिसीच्या बाहेर जाऊन मला वाटतं आता हे पॉलिसीच्या बाहेर जाऊन तुम्ही एकदा जर आर्मीला सांगितलं असेल की तुम्हाला मुक्तता आहे आणि जे तुम्हाला योग्य वाटेल ते करावं. मला नाही वाटत याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याच्यात काही हस्तक्षेप करावा. आर्मी कॉम्पिटंट आहे. जर ह्युमन इंटेलिजन्स व्यवस्थित असेल बरोबर, आर्मीने पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे आपल्या फ्लॅटवर असे सर्जिकल स्ट्राईक करणं मला तरी योग्य वाटतं. आणि आर्मीने जेवढे शक्य असतील आणि जेवढे करावे तेवढे करावेत असं माझं मत आहे. धन्यवाद रवी पाठक सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर तुम्ही पाहिलं जर ज्योती, रवी पाठक सर आपल्यासोबत होते, एअर मार्शल गोखले आपल्यासोबत होते. आर्मीला आता म्हणजे भारतीय लष्कराला एक मुक्त हस्त दिला पाहिजे आणि पॉलिसी भारत सरकार जी बनवणार आहे त्या पॉलिसीवरती या गोष्टीची आता चर्चा झाली पाहिजे की भारतीय लष्कराला आपण हात बांधून ठेवायला नको. भारतीय लष्कराचे तुम्ही हात मुक्त करा. हात मुक्त करा भारतीय लष्कराला तुम्ही एक ऑर्डर द्या तर भारतीय लष्कर अशा प्रकारचा 3 किलोमीटर आतमध्ये घुसून पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये घुसून हल्ला करू शकतं. पाक ऑक्युपाईड काश्मीर जरी पाकिस्तानने ऑक्युपाय केलेला असला तरी तो भारताचाच भाग आहे, अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळेच भारतीय डीजीओमने ज्या प्रकारे रणवीर सिंगांनी सांगितलं की पाकिस्तानी डीजीओमशी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही झालेल्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. याचाच अर्थ भारताने पाकिस्तानला एक सिग्नल दिलेला आहे की याच्या पुढे जर तुम्ही पाकिस्तान मधून तुमच्या धर्तीवरून दहशतवादी पाठवाल तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला तुमच्या भागामध्ये घुसून म्हणजे पीओके मध्ये घुसून मारू आणि दहशतवाद्यांचा खात्मा करू. त्यामुळे एक मोठी कारवाई लष्कराला म्हणावी लागेल. लष्कराचं मनोबल काही उरीच्या हल्ल्यानंतर आणि इतर हल्ल्यानंतर कमी झालं होतं कारण सरकारी पातळीवरती हा डिसिजन येत नव्हता. मात्र केंद्र सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे की सर्जिकल स्ट्राईक्स याच्या पुढे केले जातील. जर दहशतवादी पाकिस्तानमधनं आले तर त्यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई आता भारतीय लष्कर निश्चित करणार आहे. दरम्यान आज पाकिस्ताननं सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यामुळे पंतप्रधानांनी सुरक्षा सल्लागार समितीची बैठक बोलावली. या बैठकीत काय चर्चा होण्याची शक्यता आहे?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्योती, ही बैठक याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण या बैठकीमध्ये एक कन्सेन्सस बिल्टअप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीला होते, मात्र बैठक अर्धवट सोडून पीएमओ ऑफिसकडनं त्यांना फोन गेल्यानंतर तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या पॉलिटिकल पार्टीचं एक कन्सेन्सस बनवण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना एकत्र घेऊन पाकिस्तानच्या विरोधात आता निर्णायक मोहीम उघडण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. डिप्लोमॅटिक लेवलवरती भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचबरोबर लष्करी पातळीवरती देखील भारत सरकारचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे सगळ्या राजकीय पार्टी जर एकत्र आल्या आणि जर सगळ्या राजकीय पार्टीजने एकत्र येऊन जर सरकारला पाठिंबा दिला की पाकिस्तानच्या विरोधात तुमची लष्करी कारवाई योग्य आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. ज्या प्रकारे आता काँग्रेसची एक रिॲक्शन आलेली आहे की भारताने लष्करी कारवाई केली, सर्जिकल स्ट्राईक केला, आम्ही त्याचं स्वागत करतो, याचाच अर्थ एक कन्सेन्सस बिल्टअप झालेला आहे. एक कन्सेन्सस बिल्टअप झाला, राजकीय इच्छाशक्ती आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची आहे. आणि त्याचमुळे शरद पवारांसारखा एक अनुभवी माणूस जो गेले कित्येक वर्ष मंत्रिमंडळामध्ये होता, त्यांची मदत घेतली जाते. त्याचसोबत काँग्रेसच्या इतर नेत्यांशीही चर्चा करून भारत सरकार म्हणजेच मोदी सरकार आता एक गोष्ट निश्चित करत आहे की ह्यापुढे पाकिस्तानचे हल्ले झेलायचे नाहीत. पाकिस्तानने जर हल्ला केला तर आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचं आणि पीओके मध्ये घुसून आज ज्या प्रकारे दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशा कारवाया येणाऱ्या काळात पण आम्ही करू, अशा प्रकारचा एक सिग्नल पाकिस्तानला भारताने दिलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने जर असे दहशतवादी भ्याड हल्ले केले तर त्याला प्रत्युत्तर देऊ असं भारताने आता दाखवून दिलेलं आहे. पण अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स यापुढे व्हावेत का, यावर तुमचं विश्लेषण काय सांगतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्योती, ज्या प्रकारे आपण सगळ्यांनाच माहिती आहे लाईन ऑफ कंट्रोल वरती पाकिस्तानच्या भागामध्ये, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये दहशतवादी कॅम्प्स आहेत. याच दहशतवादी कॅम्पच्या लॉन्चपॅड मधून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. ही घुसखोरी भारतीय लष्कर हे लाईन ऑफ कंट्रोल वरती नेहमी सांभाळत असतं, लाईन ऑफ कंट्रोल वरती थांबवण्याचा प्रयत्न करत असतं. मात्र काही काही वेळेला उरीसारखा हल्ला होतो ज्या ठिकाणी आपले 18 जवान शहीद झाले, 18 जवानांना वीरमरण आलं. मात्र त्याच्यानंतर भारत सरकारने एक गोष्ट निश्चित केली होती की आता वेळ आलेली आहे पाकिस्तानमध्ये म्हणजेच पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये घुसून लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून आता दहशतवाद्यांचा खात्मा करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे बहुधा ही सगळ्यात मोठी कारवाई आतापर्यंत म्हणावी लागेल, कारण 3 ते 3.5 किलोमीटर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जायचं, एलओसी क्रॉस करायची. ज्योती, लाईन ऑफ कंट्रोल वरती शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताने कधीच केलं नाही. शस्त्रसंधीचं उल्लंघन हे नेहमी पाकिस्तानकडनंच केलं गेलं आणि त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. आणि हे भारताचं प्रत्युत्तर यासाठी होतं की तुम्ही या ठिकाणी येऊन 18 जवानांना मारलं, शहीद झाले आमचे 18 जवान, मात्र आता आम्ही चुप्प बसणार नाही. आता जर तुम्ही दहशतवादी परत भारतात पाठवाल तर आम्ही त्याचं उत्तर हे अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक्स देऊ. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक पॉलिसी फॉर्म करायला लागेल भारत सरकारला. ज्या प्रकारे कन्सेन्सस बिल्टअप करण्याचा इकडे प्रयत्न होतोय, एक पॉलिसी फॉर्म होईल की अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक आता लष्कर करेल. आणि लष्कराला एक मुक्त हस्त, ज्या प्रकारे कमांडर रवी पाठक म्हणाले, एक मुक्त हस्त द्या त्यांना ज्या वेळेला वाटेल तेव्हा त्यावेळेला कारवाई करू द्या, जेणेकरून आपण पाकिस्तानवरती दबाव बनवू शकतो आणि त्यांना धडा शिकवू शकतो. म्हणजे हीच ती वेळ आहे की जेव्हा पाकिस्तान जर आता असं काही कारवाया करत असेल, भ्याड हल्ले करत असेल, तर भारतानं त्याला प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आलेली आहे. आणि या दृष्टीनं भारतानं हे उचललेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. निश्चितच हे पाऊल उचललेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल, कारण अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक जेव्हा केले जातात तेव्हाच पाकिस्तानला एक धडा बसतो, एक जरब बसते. कारण पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचं उल्लंघन करतं, पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीवरून आपल्याकडे पाठवतो, लॉन्चपॅड म्हणून पीओकेचा वापर केला जातो. हे दहशतवादी पाक ऑक्युपाईड काश्मीरमधले आहेत, हे दहशतवादी लाहोर सारख्या शहरामधले देखील आहेत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अजमल आमिर कसाब 26/11चा हल्लेखोर, आपण त्याला अजूनही विसरलेलो नाही दहशतवाद्याला. अजमल आमिर कसाब कोण होता? पाकिस्तानी नागरिक होता. आणि त्याचमुळे आता वेळ आलेली आहे, ज्या प्रकारे आपण सगळ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं घेतोय, आता ही वेळ आलेली आहे आणि कारवाई नाईलाजाने करावी लागते. जर पाकिस्तानने दहशतवादाला थारा दिला नाही, जर पाकिस्तानने त्यांच्या धर्तीवरती दहशतवाद्यांना एक सेफ हेवन दिलं नाही, राहण्यासाठी जागा दिली नाही, ट्रेनिंग त्यांच्या लष्कराने दिलं नाही, तर ते दहशतवादी भारतात येणार नाही आणि भारताला अशी कारवाई करावी लागणार नाही. त्यामुळे ही कारवाई पाकिस्तानने ओढवून घेतलेली आहे असंच सगळ्या तज्ञांचं म्हणणं आहे. ह्या पुढेही जर पाकिस्तानने अशीच कारवाई केली आणि नापाक मनसुबे पाकिस्तानने दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचे सुरू ठेवले तर भारतीय लष्कराने एक सिग्नल दिलेला आहे की आता आम्ही तुमच्या आतमध्ये घुसणार, एलओसी पार करून आम्ही घुसून तुम्हाला मारणार आणि दहशतवाद्यांचा खात्मा करणार. नक्कीच अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करून भारतानं पाकिस्तानला अतिशय चोख असं उत्तर दिलंय. खूप धन्यवाद मयांक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण विश्लेषणासाठी.
भारतीय लष्कर LOC पार जाऊन त्यांनी अतिरेक्यांना ठार केलेलं आहे, सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे आणि पाकिस्तानला अतिशय चोख असं उत्तर दिलंय. भारतीय लष्करानं पाकिस्तानला अतिशय चोख उत्तर दिलेलं आहे. उरीच्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर त्या प्रतिक्रिया उमटत होत्या. पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत होत्या आणि त्याच दृष्टीनं पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनं भारतानं उचललेलं हे पहिलं पाऊल आहे.